So, once again, you are welcomed to this lecture of English compulsory. As you know that in the last lecture we completed discussing the poem Eve by Rudyard Kipling. Now, once again, I am going to deal with the poem, next poem, I should say. And in your book, actually, it is the first poem as per the sequence. And the poem's title is One Day I Wrote Her Name. And this poem is on page number 103. Okay. So if you have this book of compulsory, so you will be able to go through the poem. So page number 103. So it is visible on your screen. And the poem's title is One Day I Wrote Her Name. So this is a beautiful poem, and it is written by 16th century great poet Edmund Spencer. 16th century 1552 साली त्याचा जन्म झाला आणि 1599 साली त्याचा मृत्यू. कवीचा अतिशय महत्वाची कविता आहे. And if you have this book, Language Through Context, so it is the first poem in the poetry section of the book. So this poem is of 40 lines. 14 ओळींची कविता आहे ही. Okay. And the poem of 14 lines is called as sonnet. 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 मराठीमध्ये सुनीत म्हणतात त्याला. सुनीत. मराठीमध्ये सुद्धा काही लोकांनी सुनीत लिहिली. So one day I wrote her name upon the strand. So what is there in the background? Try to understand. So there is a couple. आता थोडे मोठे होत आहेत त्यामुळे तुम्हाला कपल म्हटलं की चटकन लक्षात यायला लागतं बरं. व्हॉट इज मीन बाय कपल. अँड दिस इज नॉट अ कपल हु इज मॅरिड. म्हणजे लग्न झालेलं एक जोडपं आहे असा त्याचा अर्थ नाही. लग्न न झालेलं जोडपंच आहे. ओके. सो म्हणजे अतिशय तरुणाईनं म्हणजे सळसळणारं तुमचं रक्त आहे. तुम्हाला आता या वयामध्ये हे काय काय होत असतं. यू मे बी नोईंग दॅट. सो देर इज अ कपल. And once what happened, this couple visited a beach. 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 समुद्राचा किनारा. सुंदर समुद्राचा किनारा असतो पहा. मस्त छान छान वाळू वगैरे असते. लोक म्हणजे फिरायला जात असतात. So once what happened, that couple goes to the beach. And while sitting on the strand, I am saying, not stand, strand म्हणजे तो वाळू असणारा समुद्राचा किनारा आहे. बीच किंवा स्ट्रँड. STRAND. So they were sitting on that beach, that strand. वाळूमध्ये बसून म्हणजे काय, एकमेकांशी काहीतरी बोलत होते. जोडपं आहे ते. अँड म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीचं जोडपं आहे. इंग्लिशमध्ये प्रियकर म्हणजे लव्हर आणि प्रेयसी म्हणजे बिलेवेड. हे शब्द महत्वाचे आहेत या वयात. बिलेवेड. LOVER लव्ह. BELOVED बिलेवेड. थोडा हळू आवाजात बोलतो. सो प्रियकर लव्हर आणि त्याची प्रेयसी बिलेवेड दोघे समुद्राच्या म्हणजे त्या वाळूमध्ये बसलेले आहेत. अँड वाईल दे आर सेटिंग. तुम्हाला माहिती वाळूमध्ये अशा ठिकाणी गेले की माणसं उभं रेघा वगैरे ओढत राहतात त्या वाळूमध्ये. रेषा बोटांच्या सहाय्याने.
Similar thing was being done by that boy. He was a very young boy, अतिशय तरुण असणारा तो मुलगा, and he was writing the name of that girl along with who he was sitting. So तर त्या मुलीचं नाव म्हणजे तो त्या वाळूमध्ये लिहितोय. ओके, मुलीचं नाव वाळूत लिहितोय. And when he is writing that name, so as you know that it is a seashore, samudracha kinara, and when he is writing that name, after some time, so a wave comes there, and that name is being erased or wiped away by that water of that wave. लाट येते, लाट आल्याबरोबर त्या म्हणजे लाटेच्या पाण्यासारखी ते नाव पुसलं जातं. So it is happening repeatedly, it is happening again and again when they are sitting there. Okay, तर म्हणजे हे सगळं म्हणजे चालू असताना म्हणजे ती त्याला म्हणायला लागते की अरे बाबा म्हणजे हे अशा पद्धतीने तू काय करतोयस. तर विशिष्ट अशा वयामध्ये लोक विशिष्ट अशा लोकांची नावं हातावर वहीवर वगैरे लिहित असतात. बरं, तुम्हाला माहिती आहे. तर विशिष्ट अशा वयाची हे असल्यामुळं म्हणजे नावं वगैरे लिहिणं वगैरे सगळं चाललेलं आहे. तो वाळूमध्ये नाव लिहितोय आणि नाव त्या पाण्यानं पुसलं जात आहे. अगेन अँड अगेन दॅट wave is reaching there, and that girl is asking that boy, why are you doing that. म्हणजे हे तू सगळं कशासाठी करतोयस. म्हणजे नाव लिहिण्याचा प्रयत्न काय, कारण पुसलं जाते ना तिथे, कशासाठी म्हणजे अनाठाई प्रयत्न, अनाठाई म्हणजे वाया जातो ना तुझा प्रयत्न. ओके, अशा प्रकारचं दोघांचं संभाषण चाललेलं आहे. अँड दिस पोएम इज नथिंग बट this is a sort of conversation between that lover and his beloved. प्रियकर आणि त्याची प्रेयसी या दोघांमध्ये चाललेली चर्चा या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर येते. सगळं म्हणजे त्या दोघांमध्ये चाललेली चर्चा आहे, संभाषण आहे ही कविता म्हणजे. सो दिस पोएम इज व्हेरी ब्युटिफुल, and this poem has appropriate rhyme pattern. rhyme म्हणजे यमकांची विशिष्ट अशी रचना आहे. यमक असतात ना. ओके, तुम्ही जर म्हणजे फिल्मचे वगैरे गाणे वगैरे ऐकल्यानंतर त्या ठिकाणी यमक असतात. ओके, सो सिमिलर इज म्हणजे शेवटचा शब्द एकसारखा. फॉर एक्झाम्पल म्हणजे देर इज अ ब्युटिफुल फिल्म whose reference I always give in my classroom. The film is named as नाम, आणि त्या फिल्म मधलं अतिशय सुंदर गाणं आहे चिठ्ठी आई है, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. ओके, कशी म्हणजे राईम स्कीम कशी आहे पहा, यमकांची रचना कशी. यमक यमक माहिती असेल तुम्हाला, तुमच्या शाळेमध्ये सुद्धा कविता झाल्या असतील. ओके, तर त्या हिंदी फिल्म मधलं ते गाणं पहा, त्यामध्ये काही ओळी अशा आहेत. तेरे बिन जब आई होली, पिचकारी से छूटी गोली, होली गोली. तेरे बिन जब आई दिवाली, दीप नहीं दिल जले है खाली, दिवाली खाली. पीपल सोना पनघट सोना, घर शमशान का बना नमूना. तेरे बिन जब आई दिवाली, दीप नहीं दिल जले है खाली. तेरे बिन जब आई होली, पिचकारी से छूटी गोली. ओके, ही शेवटी राईम स्कीम आहे. इथं पहा कवितेमध्ये स्ट्रँड हँड, अवे प्रे. सो दिस इज द राईम स्कीम. इमॉर्टलाइज लाईकवाईज, फेम नेम, सबड्यू न्यू. अशा पद्धतीचे शेवटचे शब्द जे असतात ना त्या ओळीमध्ये येणारे, त्यावरून लयबद्धता ती ती यमकांची जी रचना आहे ती ठरत असते. इट्स अ ब्युटिफुल पोएम. सो लेट्स begin discussing the poem. So the first line of the poem, खूप छोटी कविता आहे पण अर्थानं खूप मोठी आहे. या कवितेच्या आकारावर जाऊ नका, खूप म्हणजे गहन अशा पद्धतीचा अतिशय गंभीर अशा प्रकारची कविता आहे. तुम्ही म्हणाल की म्हणजे काय मुलगा मुलीचं नाव लिहितो आणि म्हणजे काय ते नाव पुसलं जातंय पाण्यानं, काय यामध्ये गांभीर्य आहे. खरंच गांभीर्य आहे, गंभीर निश्चितपणे कविता आहे. सो बेसिकली लव्ह इज अ व्हेरी सिरियस मॅटर. ओके, अतिशय गंभीर अशा प्रकारची बाब आहे, तुम्हाला हळूहळू अनुभव यायला लागेल.
One day I wrote her name upon the strand. समोर कविता आहे पहा तुमच्या स्क्रीनवर. One day I wrote her name upon the strand, but came the waves and washed it away. Again I wrote it with a second hand, but came the tide and made my pains his prey. Vain man, said she, the dose in vain essay, a mortal thing so to immortalize, for I myself shall lie to this decay, and yet my name be wiped out likewise. So this is the first stanza. पहिलं कडवं आहे कवितेचं. म्हणजे किती किती ओळींचं आहे पहा. 8. पुढचा सांगा. Not so could I, let baser thing devise, to die in dust, but you shall live by fame. My verse your virtues rare shall eternize, and in the heavens write your glorious name. Where when as death shall all the world subdue, our love shall live and later life renew. 14 ओळींची सुंदर अशा प्रकारची कविता आहे. तर line by line we are going to think about the poem. Let's look at the opening. पहा कवितेची सुरुवात कशी आहे. खूप सोपं आहे तसं समजणं कविता लक्ष दिल्यानंतर. One day I wrote her name upon the strand. One day एके दिवशी. One day I wrote her name upon the strand. Wrote right चा म्हणजे past tense आहे, भूतकाळ आहे. एके दिवशी मी तिचं नाव लिहिलं. कुठे? अपॉन द स्ट्रँड. स्ट्रँड म्हणजे बीच, BEACH. ओके. तो समुद्राचा वाळूचा जो किनारा असतो ना त्याला बीच किंवा स्ट्रँड म्हणतात. त्या म्हणजे बीचवर म्हणजे त्या वाळूमध्ये बसलेलो असताना एके दिवशी म्हणजे तिथं बसलो होतो मी त्या वाळूत, आणि बसून मी काय केलं, तिचं नाव त्या वाळूत लिहिलं, वाळूवर लिहिलं बोटांनी. One day I wrote her name upon the strand. काय काय म्हणजे बसल्या बसल्या म्हणजे माणूस म्हणजे काही निवांत बसत नाही. माणूस काही ना काही उचापती करत राहतो. ओके. तर हा काय करतोय पहा. So while sitting over there, this boy writes the name of that girl. काय नाव माहिती नाही. ओके. थोडी जास्त खोलात जाण्याची गरज नाही, कारण तिचं नाव तो लिहिण्याचा तिथं म्हणजे प्रयत्न करतोय. तो सांगतोय, स्वतःहून सांगतोय की मी तिचं नाव त्या किनाऱ्यावर लिहिलं वाळूच्या. But came the waves. वेव म्हणजे लाट. वेव्स म्हणजे अनेक वचनी, लाटा. तर मी ते नाव तिचं किनाऱ्यावर, त्या समुद्राच्या किनाऱ्यावर त्या वाळूत लिहिलं, पण तेवढ्यात काय झालं माहिती का, लाटा आल्या, लाटा. But came the waves and washed it away. ते नाव धुलं गेलं असा त्याचा अर्थ नाही. But came the waves and that name was being wiped. Wipe, WIPE, wipe म्हणजे पुसणे. ओके. समजा मी या भिंतीला म्हणजे असं कशाला तर पुसतोय, म्हणजे इट इज कॉल्ड ॲज वायपिंग. वाईप, WIPE. ओके. तर तेवढ्यात म्हणजे काय, पाणी, पाण्याच्या सहाय्याने सुद्धा म्हणजे आपण असं फरशीवर काही पुसू शकतो पहा. सो I wrote the name of that girl upon the strand, but after that what happened, the waves came and that name was being wiped. That name was being erased. Erase पुसणे, त्याच्यावरून शब्द पडला इरेजर. तर मी नाव तिचं वाळूमध्ये बसल्यानंतर त्या वाळूवर तिचं नाव लिहिलं, पण तेवढ्यात काय झालं, लाटा आल्या, लाटांनी ते नाव मी लिहिलेलं पुसलं गेलं. पहिल्या 2 ओळी अशा आहेत. But came the waves and washed it away. Again I wrote it with a second hand. Okay. म्हणजे again I wrote that name. पुन्हा एकदा म्हणजे मी परत एकदा, म्हणजे सेकंड हँड इन द सेन्स म्हणजे जुनं या अर्थानं नाही. सेकंड हँड म्हणजे का दुसऱ्या हातानं म्हणा किंवा परत त्याच हातानं कदाचित. अगेन आय रोट इट विथ अ सेकंड हँड. खूप म्हणजे काय चिवट
अतिशय हट्टाला पेटून उठलेला तो प्रियकर आहे. एकदा नाव लिहिलं पुसलं गेलं तरी सुद्धा तो डबल दुसऱ्यांदा त्या ओल्या वाळूमध्ये तिचं नाव लिहायला लागलेलं आहे. ओके. अगेन आय रोट इट विथ अ सेकंड हँड बट केम द टाईड. टाईड म्हणजे समुद्राला जी भरती येते ना, टाईड पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला जी भरती येते, समुद्र असा म्हणजे काय किनाऱ्याच्या म्हणजे काय आतमध्ये यायला लागतो जमिनीवर. सो इट इज कॉल्ड ॲज टाईड. टाईड म्हणजे समुद्राला जी भरती येते पौर्णिमेच्या दिवशी त्याला टाईड म्हणतात इंग्लिशमध्ये, टाईड, PIDE. अँड व्हॉट इज द अपोजिट वर्ड ऑफ दिस टाईड. टाईडच्या विरुद्धात शब्द काय असेल तर एब, EBB. EBB म्हणजे काय? एब म्हणजे ओहोटी, भरती, ओहोटी. अमावस्याला ओहोटी येते आणि पौर्णिमेला भरती येते. तर म्हणजे काय, परत एकदा मी नाव लिहिलं आणि नाव लिहिल्यानंतर म्हणजे काय झालं, त्यानंतर समुद्राला भरती आली आणि भरतीवर काय झालं पहा. भरती म्हणजे काय, त्या वाळूमध्ये पाणी आलेलं ज्या ठिकाणी मी नाव लिहिलं होतं. बट केम द टाइड अँड मेड माय पेन्स हिज प्रे. वेन मॅन, बघा, but came the tide and made my pains his prey. Prey, prey म्हणजे शिकार. म्हणजे that deer became prey of that lion. म्हणजे त्या म्हणजे सिंहाची शिकार झालं ते हरिण. प्रे, PREY, प्रे म्हणजे प्रार्थना करणे, पण PREY, प्रे म्हणजे शिकार. तर या ठिकाणी अर्थ असा आहे की मी डबल एकदा जेव्हा मी तिचं नाव समुद्राच्या त्या वाळूमध्ये लिहिलं होतं, पण ते नाव बळी पडलं. प्रेचा अर्थ बळी सुद्धा होतं. कशाचं बळी पडलं ते नाव? त्या पाण्यामुळं म्हणजे त्या नावाचा बळी गेला. कारण त्यानंतर म्हणजे काय झालं, समुद्राला भरती आली आणि ते परत एकदा पुसलं. बळी जाणे म्हणजे काय, नाव बळी जाणे इन द सेन्स म्हणजे काय, माझं कष्ट, पेन म्हणजे माझं कष्ट वाया गेलं या अर्थानं. अँड मेड माय पेन्स हिज प्रे. माझं कष्ट म्हणजे काय, माझ्या कष्टाची शिकार झाली. माझं कष्ट शिकार म्हणलं असं न म्हणता माझं कष्ट वाया गेलं, कारण मी खूप कष्ट घेऊन ते त्या वाळूमध्ये नाव लिहिलेलं असताना म्हणजे काय, ते नाव परत एकदा पुसल्या गेलं दुर्दैवानं. माझं कष्ट वाया गेलं. But came the tide and made my pains his prey. Vain man, said she. Vain म्हणजे व्यर्थ. हे व्यर्थ करतोस रे तू माणसा, ती त्याला म्हणाली. ओके. ती त्याच्या म्हणजे त्याची प्रेयसी त्याच्या शेजारी बसून होती. तर ती प्रेयसी त्याला म्हणाली, म्हणजे उगी का म्हणजे तुझी वायफळ अशा पद्धतीनं म्हणजे शक्ती वाया घालवतोस, व्यर्थ वाया घालवतोस तुझी शक्ती. वेन मॅन म्हणजे व्यर्थ प्रयत्न करतोय, काहीच फायदा नाही याचा. उगी पुन्हा पुन्हा नाव लिहिणं आणि ते नाव मिटून जात जर असेल तर याचा म्हणजे काही फायदा नाही. हे सगळं व्यर्थ जाते तुझं हे सगळं प्रयत्न करणं. बट केम द टाइड अँड मेड माय पेन्स हिज प्रे. वेन मॅन सेड शी, द डोस इन वेन ॲसे. ओके. सेड शी, ती म्हणाली, द डोस. ऍक्च्युली हे डोस म्हणजे काय, दोस्त वगैरे नाही आहे बरं. ही जुनी इंग्रजी आहे. जुन्या इंग्रजीमध्ये डू डज डिड म्हणतो ना आपण. तर म्हणजे डज ऐवजी म्हणजे काय, DOES ऐवजी DOST असं लिहायची. मध्ययुगीन इंग्रजी आहे. वेन मॅन सेड शी, द डोस इन वेन ॲसे. परत एकदा इन वेन म्हणजे व्यर्थ आणि ॲसे म्हणजे काय, प्रयत्न करणे. सुरुवातीला सुद्धा म्हणते काय व्यर्थ प्रयत्न करतोय ती म्हणाली, आणि ती पुन्हा परत रिपीट करायला लागली तिचं म्हणणं. ती म्हणायला लागली की उगीच तू म्हणजे काय व्यर्थपणे प्रयत्न करतोयस, तुझे प्रयत्न वाया जात आहेत. ओके. व्यर्थ आहेत तुझे हे प्रयत्न. ओके. तर त्यामुळे तू असा व्यर्थ म्हणजे प्रयत्न म्हणजे कशाला करतोयस असं तिचं म्हणणं आहे. वेन मॅन सेड शी, दॅट डज इन वेन ॲसे. ॲसेचा अर्थ म्हटलं ना म्हणजे प्रयत्न. ॲसे ह्या शब्दापासूनच शब्द झालेला ॲसे. ओके. प्रयत्न करणे, एसे म्हणजे सुद्धा एक प्रकारचा प्रयत्न आहे. ॲसे ही जुनी इंग्रजी आहे. इन वेन ॲसे अ मॉर्टल थिंग सो टू इमॉर्टलाइज. मॉर्टल म्हणजे ज्या गोष्टीचा शेवट आज ना उद्या होणार आहे, जी मर्त्य. मर्त्य म्हणजे काय, नाशवंत. खरं तर मानवी देह हा नाशवंत आहे. ह्युमन बॉडी इज मॉर्टल. अँड व्हाय आर यू ट्राइंग टू इमॉर्टलाइज दिस मॉर्टल बॉडी. माझं हे मर्त्य शरीर आहे, मी काय अजरामर वगैरे नाही, मी आज आहे तर उद्या नाही. म्हणजे मी जेव्हा म्हातारी होईल म्हणजे त्यानंतर म्हणजे काही दिवसानंतर मला मृत्यू येऊ शकेल.
त्यामुळे जी बाब म्हणजे काय नश्वर आहे, जी बाब म्हणजे काय आज ना उद्या संपून जाणार आहे, जिचा नाश होणार आहे, त्या नाश होणाऱ्या बाबीला तू अमरत्व प्राप्त करून देण्याचा प्रयत्न काय करतोयस? इमॉर्टलाइज. इमॉर्टलाइज म्हणजे काय? एखाद्या बाबीला अमर करणे. म्हणजे खरं तर म्हणजे नाशवंत बाबीला तू म्हणजे काय अमर करण्याचा प्रयत्न करतोस. मी नाशवंत आहे, म्हणजे ह्युमन बॉडी इज मॉर्टल. ओके, मॉर्टल म्हणजे काय? मर्त्य, नाशवंत. तर अशा म्हणजे काय नाशवंत म्हणजे काय शरीराला तू काय करतोयस? खरं तर अमरत्व प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतोस. नाव लिहून म्हणजे अमरत्वच देण्याचा प्रयत्न आहे एकंदरीत. A mortal thing so to immortalize, for I myself shall lie to this decay. मी स्वतः, डिके म्हणजे विनाश, नाश, संपण्याची प्रक्रिया. आज ना उद्या मी माझा म्हणजे काय म्हणजे मृत्यू मला येऊन कवटाळणार आहे. आज ना उद्या मी मरणार आहे. फॉर आय मायसेल्फ शॅल लाई टू दिस डिके. तर म्हणजे काय? सृष्टीचा नियम आहे ना, दिस इज द लॉ ऑफ नेचर. व्हॉट एव्हर that is created, one day that created thing is about to end. जी गोष्ट तयार होते ती गोष्ट आज ना उद्या म्हणजे काय त्या गोष्टीचा विनाश होणार आहे. ओके, देयर इज अ लाईन इन ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, उपजे ते नाशे. म्हणजे काय? ज्या गोष्टीचा उपज झालेला आहे, ज्या गोष्टीची निर्मिती झालेली आहे, ती गोष्ट संपणार आहे, नाश पावणार आहे. ओके, तर नियम आहे सृष्टीचा. म्हणजे मी जन्मले आहे, म्हणजे आज ना उद्या माझा मृत्यू होणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं जे शरीर नश्वर आहे, जो देह नश्वर आहे, जो देह आज ना उद्या म्हणजे मृत्यूमुळं म्हणजे काय विनाशास म्हणजे काय विनाश पावणार आहे, त्या देहाला तू मर्त्य देहाला तू अविनाशी बनवण्याचा प्रयत्न करतोयस. मर्त्य म्हणजे देहाला तू अमरत्व प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतोस. हे वाया जातो रे बाबा तुझा प्रयत्न. तर आज ना उद्या मी मरणार आहे. फॉर आय माय सेल्फ शॅल लाईक टू दिस डिके. या ओळीचा अर्थ म्हणजे काय? एक ना एक दिवस मी मरणार आहे. ती म्हणते फॉर आय माय सेल्फ शॅल लाईक टू दिस डिके and at my name be wiped out likewise. एक म्हणजे बिफोर. तर म्हणजे काय? खरं तर म्हणजे आज ना उद्या म्हणजे माझं हे नाव आहे, ते नाव ज्याप्रमाणे समुद्राच्या त्या किनाऱ्यावर तू नाव लिहिलं होतं, ते नाव ज्याप्रमाणे मिटलं पाण्यामुळं, तशाच प्रकारे आज ना उद्या म्हणजे काय माझा मृत्यू होणार आहे. ओके, सो and act म्हणजे बिफोर and at my name be wiped out likewise. तर म्हणजे त्या अगोदरच म्हणजे कदाचित माझी वेळ येण्याच्या अगोदर सुद्धा म्हणजे मी या जगातून म्हणजे काय खरं तर जाऊ शकेन, मी मरू शकेन. तर म्हणजे काय वाईट म्हणजे काय पुसणे मी म्हटलं ना. अँड ॲट माय नेम बी वाईप्ड आउट लाईकवाईज. लाईकवाईज म्हणजे ते नाव त्याच्यासारखं समुद्रामध्ये ज्या म्हणजे प्रकारे तू नाव लिहिलं होतंस त्या वाळूमध्ये, तशाच प्रकारे ते नाव ज्या प्रकारे म्हणजे पुसलं गेलं, तशाच प्रकारे मी सुद्धा या जगातून नाहीशी होणार आहे. मृत्यू सगळ्यांना नाहीसा करतो ना. And at my name be wiped out likewise. Likewise म्हणजे त्या प्रकारे म्हणजे तशाच प्रकारे. साधारण ज्या प्रकारे ते नाव समुद्राच्या त्या वाळूमध्ये लिहिलेलं पुसलं गेलं, तशाच प्रकारे माझं सुद्धा अस्तित्व या जगामधलं मिटून जाणार आहे. म्हणजे आज ना उद्या मी मरणार आहे. त्यामुळं तू चुकीच्या बाबीला अमरत्व प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतोस. मानवी देह म्हणजे काय? नश्वर आहे, विनाश पावणार आहे आज माझा हा देह. ओके, सो दिस इज द ओपनिंग स्टांजा. ओके, तर मला वाटतं की तुम्हाला समजला असेल. पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा स्टांजा आपण घेऊ. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.